हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत पहाटेचे जवळपास 5:20 झालेली आहेत आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे मुलांचा डब्बा बनवण्यासाठी. तर मोठा मुलगा सकाळीच लवकरच बाहेर पडतो आणि त्यामुळे त्याला डब्बा बनवून देणं खूप गरजेचं असतं, कारण की तो डायरेक्टच मग संध्याकाळी 6:30 किंवा मग 7:30 वाजता त्याला घरी यायला. आणि म्हणून मग मी आज डब्याला इथे आलू मटर बनवून घेणार आहे. तर काल मी ना हे हे जे मटर होते ते पूर्णपणे निवडून घेतले. तर मार्केटमधून येत असताना भरपूर सारी भाजी मी विकत आणलेली आणि आता हे मटर व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये स्टोअर केलेले. अशा जर भाज्या आपण आधीच आदल्या दिवशी निवडून ठेवल्या आणि फ्रीजमध्ये स्टोअर जर केल्या तर आयत्या वेळेला छान अशा पटकन काढून आपल्याला भाज्या बनवता येतात. आता हे मटर ना मी थोडेसे भाजून घेणार आहे. त्याचं एक खास कारण आहे, कारण की मी आलू मटर बनवत असताना जर कुकरचा वापर करत असेल, कुकरमध्ये बनवत असेल तर मग इथे मटर मी भाजत नाही. डायरेक्ट कुकरमध्ये मसाल्यामध्ये आलू आणि मटर टाकून आलू मटरची भाजी बनवते. पण आता इथे मला हे मटर जे आहेत ते कढईमध्ये बनवायचे, त्यामुळे मी काय करते, भाजून घेते. आता भाजल्यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर खूप छान अशी भाजलेली चव येते या मटरला, त्याचा गोडवा जो असतो तो पूर्णपणे निघून जातो. आणि दुसरी गोष्ट, भाजल्यामुळे हे जे मटर आहेत ना आतून छान असे पुरणासारखे शिजले जातात आणि मग ज्यावेळेस आपण ग्रेव्ही बरोबर आपण त्याला शिजवतो त्यावेळेस मस्त पटकन शिजतात, ते जास्त वेळ लागत नाही. आता हे एकीकडे मी भाजत ठेवलेलं आहे. गॅस देखील मी थोडासा वाढवला होता, आता मी स्लो केलाय. आणि आता चॉपरमध्ये मी काय केलं, कांदा, टोमॅटो, थोडंसं आलं आणि लसूण घालून घेतलेलं आहे आणि ते आता खूप छान असं बारीक केलेलं आहे. आता हा चॉपर ना माझं काम इतकं सोपं करतो, कारण की कांदा, टोमॅटो किंवा कोशिंबीर किंवा मग कोबी वगैरे अशा ज्या भाज्या चिरायच्या असतील ना तर चॉपरचा वापर करायचा. खूप छान बारीक अशा भाज्या चिरल्या जातात. आता कांदा, टोमॅटो, आलं, लसूण खूप छान बारीक चिरलं गेलेलं आहे. माझ्याकडे याआधी चॉपर नसायचा, तर मी कसं करायची माझं काम, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि साधारणपणे पल्स रेटवर एकदा दोनदा फिरवायचं. ते देखील खूप छान असं बारीक व्हायचं. पण आता चॉपर आल्यापासून मी आता चॉपरमध्येच हे काम करते. साधीशीच फोडणी तयार करून घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घरगुती तिखट घालून घ्यायचे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्यायचे. परतत असताना थोडीशी मी कसुरी मेथी घातली. कसुरी मेथी ना तुम्ही अशा प्रकारच्या व्हेजच्या भाज्यांमध्ये जर तुम्ही थोडीशी घातली तर त्या व्हेजच्या भाज्यांची ना चवच बदलते. अगदी ना आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जशा ज्या भाज्या व्हेज आपण खातो तर अगदी तशी चव बनून तयार होते. तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि कसुरी मेथी ना घरी आणून ठेवा किंवा मग आपली जी घरातली जी मेथी असते भाजी बनवण्यासाठी ती निवडून स्वच्छ धुवून वाळवली तरी देखील चालते. आता यामध्ये मी बटाटे घातलेले आहेत चिरून आणि भाजून घेतलेले जे मटर होते ते छान असे घालून परतून घेतलेले आहेत. आणि आता याची मला थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे, कारण की डब्याला मी शक्यतो मोठ्या मुलाच्या डब्याला सुक्या भाज्या देत नाही, कारण की तो म्हणतो खूपच दुपारपर्यंत त्या ड्राय होऊन जातात आणि म्हणून मग मी काय करते, थोड्याशा ओलसर भाज्या देते. तर आता इथे ना मी थोडंसं पाणी गरम करून घेते, म्हणजे पिण्यासाठी पण होईल आणि चहा ठेवण्यासाठी देखील होईल. एका साईडला मी चहाचं आणि पिण्यासाठी पाणी गरम करत ठेवलंय. दुसऱ्या बाजूला भाजी शिजतीये. तोपर्यंत मी इथे एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून आता हे पीठ मला मळून घ्यायचे. तर आज ना थोड्याशा मला जास्तच चपात्या वगैरे करायच्या आहेत, कारण की मला डबा देखील द्यायचा आहे हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे नंतर तर काही मला वेळ मिळणार नाही, कारण की 9:30 वाजता माझे होम ट्युशन सुरू होतात आणि त्यामुळे मला 9च्या आधीच हे सगळी तयारी करून हा डबा मला पाठवून द्यायचा आहे. तर आता डबा कोणाला पाठवायचा आहे, तर माझा लहान भाऊ जो आहे त्याचा लहान मुलगा साधारणपणे 2 वर्षाचा आहे, तर तो ॲडमिट आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मी काय करते, टिफिन इकडनंच माझ्याकडनं मी देणार आहे, कारण की मग मी कल्याणला राहत असल्यामुळे मला त्याला टिफिन देणं सोपं जाईल आणि मम्मीला ते थोडंसं कठीण जाईल, कारण की ती 2 स्टेशन पुढे आहे. त्यामुळे मग मी इकडनंच डबा देणार आहे. तर पीठ मी व्यवस्थित मळून घेते
घेतलं आणि हाताला थोडंसं जे पीठ चिकटलं होतं तर कोरडं पीठ लावून मी आता ते काढून घेते. पाणी गरम झालेलं आहे तर या पाण्याला मी थोडंसं ग्लासामध्ये काढून घेणार आहे आणि यामध्येच मी आता चहा ठेवणार आहे. तर असं केलं ना चहा वगैरे करताना पाणी जर गरम असेल आधीच आणि त्यामध्येच आपण चहापत्ती आणि गूळ पावडर जर घातली किंवा मग साखर वगैरे घातली तर पटकन चहा उकळला जातो. तर रात्री ना भरपूर माझं डोकं दुखत होतं आणि रात्री मस्तपैकी तेल लावून केसांची चंपी केली होती. तर इतकं छान शांत असं डोकं वाटतंय ना. तर जास्त तेल म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावते मी, पण खूप छान असं वाटलं मला. आणि आता सकाळी मी उठून इथे काय करणार आहे, आज हेअर वॉश करून घेणार आहे. आता हे सगळं झालंय तोपर्यंत माझ्या मुलाला डब्याला पराठा हवाय. आता पराठा कसा करते मी ते पण मी तुम्हाला सांगते. कसुरी मेथी तर मी घरामध्ये स्टोअर केलेलीच आहे आणि म्हणून एका वाटीमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी, अर्धा चमचा बेसन पीठ, तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं चिमटभर जर हिंग घालायचं असेल तर घालू शकता. आणि यामध्ये मी जवळपास पाव चमचा इतकं तूप घालून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे चहा झालेला आहे आणि मुलाची अंघोळ देखील झालेली आहे. तर आता याला मी चहा देते लहान्याला आणि तोपर्यंत आता ही भाजी बाजूच्या गॅसवर मी शिफ्ट केली आहे कारण की तिकडे ती शिजून जाईल. आता इथे मी काय करते त्याला पराठा बनवून घेणार आहे. तर डब्याला त्याला एक पराठा पुरेसा होऊन जाईल. तर इथे मी काय केलं, आता ही जी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आणि या चपातीवर तयार करून घेतलेला कसुरी मेथीचा जो मसाला होता तो आता इथे मी सगळा असा लावून घेणार आहे. खूप छान खमंग असा हा पराठा लागतो. चहाबरोबर तुम्ही हा जो पराठा खाल ना इतका टेस्टी वगैरे लागतो. यामध्ये ना कुठल्या भाज्या आहेत ना जास्त काही मसाले आहेत. फक्त कसुरी मेथीमुळे या पराठ्याची टेस्टच बदलते. आणि जर तुम्ही मेथीचे ठेपले किंवा मग मेथीचे पराठे जर खात असाल पण ऐन वेळेला जर आपल्याकडे मेथी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पराठे नक्की करून बघा आणि टिफिनला देऊन बघा. खूप चवदार असे पराठे तयार होतात. आता यामध्ये ना मी थोडंसं बेसन पीठ घातलं होतं. तर बेसन पीठ थोडंसं का होईना घाला. कारण की बेसन पिठाचा यामध्ये एक फायदा होतो. एक खमंगपणा येतो या पराठ्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप खुसखुशीत असा हा पराठा बेसन पिठामुळे बनून तयार होतो. तर आता याला मी काय केलं, मसाला लावलेली जी बाजू होती ती आतच ठेवली आणि तसाच मी रोल करून घेतला चपातीचा आणि त्याला पुन्हा गोलाकार पद्धतीने गुंडाळून घेऊन थोडंसं पिठामध्ये आपल्याला हा जो गोळा तयार केलेला तो घोळवून घ्यायचा आहे आणि छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर आता ह्या पराठ्याला मसाला जो मी लावलाय आतमध्ये त्यामध्ये मी तुपाचा वापर केला होता आणि शेकत असताना यावरतून मी तूप किंवा तेल लावून घ्यायचं. तर मी सध्या तरी तेल लावून घेते कारण की आतमध्ये तूप लावलेलं आहे. जर आवडत असेल तर यावरती तूप जरी लावलं तरी खूप मस्त खमंग खुसखुशीत असा पराठा बनून तयार होतो. आता इथे पराठा शेकतोय तोपर्यंत बाकीचे जे चपात्या आहेत ते करून घेते आणि आता माझ्याकडे खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळेमध्ये मला झटपट माझी कामं उरकायची आहेत. सकाळी लवकर उठण्याचे खूप सारे महत्त्वाचे फायदे आहेत. जर तुम्ही सकाळी 5, 5:15 किंवा 5:30 वाजेपर्यंत जरी उठत असाल तरी भरपूर सारी कामं आपली कमीत कमी वेळेमध्ये होऊन जातात. तर आता माझंच जर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न जर केला तर साधारणपणे 5:20ला मी किचनमध्ये येऊन डबा करायला लागलेली आहे. म्हणजेच मी जवळपास 5:10ला उठले होते आणि तिथून पुढे ही माझी सगळी तयारी झालेली आहे. तर तुम्हाला सांगते साधारणपणे 8:30 वाजेपर्यंत माझी सगळी कामं झालेली असतात. म्हणजे बघा मुलांचा टिफिन, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी भरलेलं असतं, कपडे झालेले असतात, किचनचा ओटा झालेला असतो आवरून, त्यानंतर झाडलोट होऊन गेलेली असते, माझी अंघोळ पाणी होऊन त्यानंतर साधारणपणे पूजा वगैरे देखील झालेली असते. म्हणजेच सगळे उठायच्या आत साधारणपणे 8, 8:15 वाजेपर्यंत माझी सगळी कामं झालेली असतात आणि मग त्यानंतर मी माझा नाश्ता किंवा मग थोडंसं एखादं फळ वगैरे खाल्लं की त्यानंतर मग मी माझे क्लास वगैरे घेत बसते. तर म्हणून सकाळी उठण्याचे फायदे खूप सारे आहेत आणि जर आपण सकाळी थोडा जरी कंटाळा केला आणि 10 मिनिटं जरी आपल्याला थोडंसं लेट झाला तर मग समजायचं तिथून पुढची सगळीच कामं रेंगाळत जातात आणि भरपूर सारा उशीर होत जातो. तर बघा इथे मी सगळं करून घेतले चपाती वगैरे आणि आता इथे भाजी देखील तयार झाली होती. कोथिंबीर घालून घेतली आणि दुसऱ्या कढईमध्ये ना मी उपमा बनवून घेतलेला आहे. तर आज ना आमच्या बाळासाठी म्हणजेच भावाच्या मुलासाठी तर त्याला मी
नाश्त्याला उपमा देणार आहे आणि यातील जी आलू मटरची भाजी होती तीच भाजी आणि चपाती देणार आहे. तर मला ना साधारणपणे डब्बा देण्यासाठी 8:30 वाजेपर्यंत घरातून बाहेर निघायचंय आणि त्यामुळे माझी इतकी गडबड चाललेली आहे. सकाळचा वेळ मी आज ना अजिबातच वाया घालवलेला नाही. जरा देखील मी 5 मिनिटं भर देखील बसलेली नाहीये. कारण की एरवी आपण निवांत असं थोडंसं बसायचं, त्याच्यानंतर थोडा टीव्ही बघायचा, थोडंसं मोबाईल चेक करायचा. तर यामध्ये ना भरपूर वेळ जातो आणि आज माझं कसं होतं, थोडंसं धावपळच होणार आहे हे मला माहिती होतं आणि त्यामुळे मी अजिबातच टाईमपास केलेला नाही. तर इथे बघा मी सगळं किचन वगैरे आवरलं आणि सिंकमध्ये जी भाजीची त्याच्यानंतर चपाती बनवलेली आणि नाश्त्याची जी भांडी होती तर ती लगेचच घासून घेतली मी आणि साईडला मी वॉशिंग मशीन देखील लावलेली आहे. म्हणजे एका साईडला कपडे होऊन जातात आणि दुसऱ्या बाजूला माझी भांडी होऊन जातात. तर आता हे सगळं आवरल्यानंतर मग मी झाडलोट करून घेणार आहे. भांडी घासता घासता मध्येच डोरबेल वाजली आणि मग मी डोरबेल उघडायला गेले होते. तर बघा आता सगळीच भांडी नंतर मी घासून घेतली आणि आता ही जी भांडी आहेत ही ओली आहेत सगळी. तर मी काय करते, ही जी बास्केट आहे तर त्यामध्ये मी लावून ठेवणार आहे ही भांडी, म्हणजे लगेचच ती निथळली जातात. ओली भांडी आपल्याला ट्रॉलीमध्ये लावायची नाहीत. आणि आता हे जे निथळलेलं पाणी होतं भांड्यांचं त्याला देखील मी व्यवस्थित साफ करून घेते वायपरने, म्हणजे किचनचा ओटा सगळा व्यवस्थित साफ स्वच्छ होईल. थोडं जरी भांड्यांचं पाणी किचनच्या ओट्यांवरती जर राहिलं तर किचनच्या ओट्यावरती ना असे डाग डाग असे पडल्यासारखे दिसतात, म्हणून लगेचच वायपरने ते क्लीन करून घ्यायचं. भांडी घासून झाल्यानंतर माझी एक सवय आहे की लगेचच आपण हे जे सिंक आहे ते लगेचच घासून घ्यायचं, म्हणजे अजिबात तेलकट चिकट डाग पडलेलं सिंक आपल्याला दिसत नाही. सोबतच सिंकची जी जाळी आहे तिला देखील आपल्याला लगेचच घासून घ्यायचंय, म्हणजे आपलं पूर्ण किचन आणि सोबतच सिंक देखील स्वच्छ राहतं. आणि याच्या बरोबरच मी काय केलं, हा जो स्क्रब होता स्क्रबर त्याला देखील मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हे सगळं झालं, आता मी माझ्या पुढच्या तयारीला लागलेली आहे. तर आता इथे मी झाडू मारून घेते. माझी आजी सांगायची की सकाळी उठल्याबरोबर पारूसं काढायचं असतं. पारूसं म्हणजे उठल्याबरोबर घराला झाडलोट करायची असते, घर स्वच्छ करायचं असतं, अंगण झाडायचं असतं, सडा घालायचा असतो, ओटा वगैरे असेल तर तो धुवून घ्यायचा असतो. परत या फ्लॅट सिस्टीममध्ये ना सगळ्याच सवयी ज्या आहेत खूप बदलल्यासारख्या झालेल्या आहेत. जरा मी म्हणजे मी जेव्हा लहान असताना गावी असायचे तर मी नेहमी बघायचे की आजी माझी लवकरच उठायची. उठल्याबरोबर तिची अंघोळ वगैरे झाली की मग ती घर वगैरे सगळं झाडून घ्यायची आणि मग त्यानंतर सडा वगैरे घालायची दारामध्ये. आणि दारामध्ये ना गावी आमच्या मोठं एक रांजण आहे आणि त्या रांजणाला लागूनच ना एक मोठं पिंपळाचं झाड आहे. आता देखील आहे, पण आता आमची आजी आता जगामध्ये नाहीये, पण तरी देखील तिच्या या छोट्या मोठ्या आठवणी मला अधेमध्ये येत राहतात. तर तिची ही सवय मला फार आवडत होती. सकाळी सकाळी उठून तिला असं झाडू मारत असताना बघणं किंवा मग चुलीसमोर बसून भाकरी करताना बघणं किंवा मग आरशासमोर बसून कुंकू लेवताना बघणं, हे खूप माझ्यासाठी एक असं म्हणतात ना एक माझ्यासाठी तो खेळ असायचा. तर असं इथे मी सगळं झाडू मारून घेतलं, अंघोळ वगैरे झाली माझी आणि मग इथे मी काय करते, पूजा वगैरे करून घेतली. अगरबत्ती आणि दिवा वगैरे लावून घेतला, पाया वगैरे पडून घेतला, वंदना केली, कारण की आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेचा माझा उपवास असतो. आणि म्हणून मग मी काय केलं, केस वगैरे धुतले. आता इथे बघा किचनमध्ये आलेली आहे आणि किचन देखील व्यवस्थित पुसून घेते. घर एकदा झाडून स्वच्छ पुसून वगैरे घेतलं ना की खूप स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं. आणि सोबतच इथे अगरबत्ती दिवा लावल्यानंतर तर मग विचारूच नका, एक मस्तपैकी पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर ना अंघोळ करत असताना मी काय केलं, इथे रेड हार्पिक जे असतं तर ते रेड हार्पिक या सिंकमध्ये मी असं घालून ठेवलं होतं आणि लागलीच ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. आणि किचनमध्ये आज मी बनवलेलं आहे शेवग्याची आमटी, गरमागरम भात आणि सकाळची आलू मटरची भाजी आणि थोडीशी खीर. तर हे आहे आजचं माझं जेवण आणि आज माझा उपवास होता तो मी दुपारीच सोडला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा, लाईक देखील करत चला. पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसही. तोपर्यंत बाय बाय.